असेल तर आपण स्वतः आपले प्रयत्न केले पाहिजेत आपल्यासाठी। आपल्याला मन मोकळेपणाने जगायचे असेल तर असं घड्याळात आपले आयुष्य बंदिस्त न करता आपल्या मनाचा विचार करता मन सदृढ कसे ठेवता येईल, आपले शरीर सदृढ कसे ठेवता येईल याकडे जर लक्ष दिले तर आपण नक्कीच आपले मन कायम चांगले ठेवू शकतो। कशा प्रकारे जास्त प्रमाणात आजकाल वाढत आहे ते मी दाखवलं आहे, तर त्याच्यावर परिणाम आणि उपाय काय आहेत ते सांगितले आहे। तर सोशल मीडियाच्याच काही चांगल्या घटक असतात आणि नकारात्मक सुद्धा घटक असतात। जास्त करून आजकाल किशोर मुलींमध्ये सोशल मीडिया हे जास्त करून वापरण्यात येत आहे। पुस्तकांच्या व्यतिरिक्त सोशल मीडिया ही त्यांना जास्त महत्त्वाची वाटत आहे आणि त्यामुळे जास्त मानसिक ताणतणाव होत आहे त्यांना। त्यामुळं एकटेपणा वाटू लागला आहे, झोपेचे विकार होत आहेत। त्यामुळे आपण उपाय काय केले पाहिजे त्यावर प्रश्न चांगला ताणाचे व्यवस्थापन आणि त्याची मॅनेजमेंट याबद्दल लिहिलेले आहे माहिती। ताण म्हणजे काय हे अलीकडील काळात सर्वांनाच ताण येत असतो, छोट्या मोठ्या गोष्टीचा खूप ताण वगैरे येत असतो। त्याचे ताणाचे परिणाम आणि व्यवस्थापन कसे करायचे हे सगळे आहे। मी डॉक्टर वसंत मेघना मूर्ती, मी असोसिएट प्रोफेसर आहे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कृष्णा विश्वविद्यापीठ कराडमध्ये। आज मी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय साताऱ्यात एक संभाषण द्यायला आली होती मुलींच्या मानसिक स्वास्थ्यविषयी। तर आज बऱ्याच काही टॉपिक्स आम्ही इथं कव्हर केलं, जसं अँक्झायटी, डिप्रेशन मुलींमध्ये, स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स, थोडे पर्सनॅलिटी डिसऑर्डर्सबद्दल पण चर्चा केली आणि शेवटी आम्ही LGBTQ इश्यूज जे असतात, जे लेस्बियन, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडरचे जे इश्यूज असतात त्याबद्दल पण चर्चा केली आणि बऱ्यापैकी मुलींनी प्रश्नोत्तर पण केला, त्यांच्या प्रश्नांचा सुटका केला आम्ही। आणि मुलींना आज हे शिकवलं गेलं की नॉर्मल मानसिक त्रास काय असतो आणि मानसिक आजार काय असतो, ह्या दोघांमध्ये फरक करायला त्यांना आज शिकवलं गेलं। तर एक असं उदाहरण आमच्याकडे आलेलं होतं काही वर्षापूर्वी, जिथे एक 15 वर्षाची मुलगी आली होती आमच्या क्लिनिकला आणि तिने स्पष्टपणे सांगितलं की तिला एक मुलगी किंवा स्त्री म्हणून जगायचंच नाहीये, ती स्वतःला एक पुरुष म्हणून अनुभवत होती। तर तिने सेक्स रिअसाइनमेंट सर्जरीची रिक्वेस्ट केली आम्हाला। तिला आणलेल्या तिच्या आईवडिलांनी आम्हाला सांगितलं की तिच्यात भूत घुसलेलं आहे आणि तिला काहीतरी वरचं असर झालेलं आहे तिच्यावर, म्हणून त्यांनी तिचं खूप काही पूजा, बोकड कापणं सगळं काय केलं, अंधविश्वासमध्ये बराच पैसा गमवला होता। शेवटी त्यांनी आमच्याकडे आणलं ह्या अपेक्षेने की आम्ही तिची मानसिकता बदलून टाकणार आणि तिला एक स्त्री म्हणून जगायची इच्छा आम्ही जागृत करून देणार। तर अशा वेळेस आम्हाला दिसून आलं की गैरसमज गावातल्या भागामध्ये खूप आहे। भूतबाधा, अंधश्रद्धा किंवा असं स्त्रियांच्या कपड्या घालून आपण ह्या मुलीला दुरुस्त करू शकत नाही हे त्यांना आम्ही समजवलं। असं जर प्रश्न तुमच्या आयुष्यात, कोणाच्या आयुष्यात होत असतील तर मानसोपचार तज्ञांना भेटणंच सगळ्यात योग्य मार्ग आहे। आणि जर तुम्हाला मला भेटायची इच्छा असेल तर माझा नंबर आहे 9145042571। मी कृष्णा हॉस्पिटलमध्ये कराडमध्ये मंडे टू सॅटर्डे अवेलेबल असते फुल टाइम।